नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आजची रेसिपी आपली आहे उडदाच्या डाळीचे डांगर। आता डांगर बोलले तर गावाकडे आके उडीद भेटतात, तर मी पण इथे शोधले, गावाकडे बघितले तर उडीद काय भेटलेलं नाही मला, तर मी उडदाची डाळ घेतलेली आहे। गावाकडे पण बघितलं तर उडीद काय आता लोक शेती करत नाही, त्याच्यामुळे तर उडीद भेटत नाही। तर आमच्या घरात पण वाटत होता उडदाचे डांगर बनव, तर मी आज ही उडदाची रेसिपी तुमच्या संगती शेअर करत आहे। आणि नवीन पिढीला वाटत असेल काय ही नवीन रेसिपी आहे, तर ही नवीन रेसिपी नाही, ही कोकणची पारंपरिक डांगर आणि भाकरी। तर आमच्याकडे गावाकडे कोकणामध्ये हे डांगर भाकरी संगती खातात, भाकरी संगती खूप टेस्टी लागते। तर मी आज ते तुम्हाला मी करून दाखवणार आहे, तांदळाची भाकर आणि डांगर। चला आपण त्याचं साहित्य बघून घेऊया। तर हे बघा, हे डांगराचं साहित्य आहे। इथं मी ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ह्या बघा, हे मिरच्या 5 लसणाची पाकळी घेतल्यात, हे 2 कांदे घेतलेत, जिरं, आणि आपल्याला ह्या मिरच्यांची चटणी बनवायची आहे, त्यासाठी हे मीठ घेतलंय आणि हळद। हे एवढ्या साहित्यातच आपलं डांगर होतंय। आणि ही मी उडदाची डाळ पाव किलो घेतली। तर आपण पहिल्यांदा काय करायचं आहे, मी एक हा रुमाल घेतलाय कॉटनचा, हा मी ओला करून घेतलेला आहे रुमाल। तर ही डाळ आपल्याला आहे ना ह्या रुमालाने चांगली अशी पुसून घ्यायची आहे, कारण ह्या डाळीला आहे ना पावडर जास्त असते, ती सर्व पावडर आपल्याला ह्या रुमालाने, ओल्या रुमालाने ही अशी पुसून घ्यायची। हे डाळ काय धुवायला आता आपल्याला ताबडतोब करायचं आहे, त्याच्यामुळे ही आपल्याला अशी पुसून घ्यायची आहे पाण्याने। ह्या डाळीला, उडदाच्या डाळीला जास्त पावडर असते, त्याच्यामुळे ही अशी पुसून घ्यायची। ह्या अशा ओला कपडा घेऊन अशी पुसून घेतली ना अशी, हे बघा, ही अशी पुसून घ्यायची आपल्याला, म्हणजे सगळी पावडर निघून जाते। अशा प्रकारे आपण हे डाळ पुसून घेतले, हे बघा। आता याची हे बघा सगळी पावडर निघून गेलेली आहे, हे बघा। आता ही डाळीचं काय आपण करायचं, ही डाळ आहे ना आता आपण गॅस पेटवायची आणि भाजून घ्यायची आपल्याला तव्यावर। ही डाळ आता आपली चांगली साफ झाले स्वच्छ, हे आता आपल्याला तव्यावर भाजून घ्यायची। आता गावाला आम्ही जर गेलो तर माझी सासूला जर मी बोलले, आई मला आज डांगर खायचं आहे, माझी सासू काय करायची, हे उडीद घ्यायची तव्यावरती भाजायची, आणि त्याची डाळ, म्हणजे आमच्याकडे मूग पण तशीच असतात आणि उडीद पण तसेच दिसायला असतात, पण उडीद असतात मोठे आणि उडीद ते मूग असतात असे छोटे, पण कलर दोन्ही पण एकच असतो। तर मग माझी सासू काय करायची, हे उडीद घ्यायची आणि भाजायची चुलीवरती, तवा ठेवायची आणि त्याच्यावरती, ही गावाकडे चुलच असते, तर ती भाजायची। आणि मग नंतरला जातं असतं गावाकडं, आता आपल्या इथं काहीच नाही, आपण मिक्सरवरती सगळं करतोय, मग जात्यावरती ती भरडायची, ती भरडली का मग गावाकडे काय असतं, आमच्या साईडला म्हणजे असं उकळ नसतं, आमच्याकडं व्हाईन असायचं, असं म्हणजे जमिनीमध्ये दगडाचं व्हाईन ते असायचं, त्या व्हाईनामध्ये ती डाळ आहे ना अशी मुसल घेऊन अशी सडून काढायची, आणि मग सडून काढली का मग ती डाळ आहे ना अशी व्हायची, ह्या प्रकारे ती डाळ तयार व्हायची। मग नंतरला काय करायची, जातं घ्यायची आणि परत त्या जात्याने ती डाळ अशी दळून त्याचं पीठ करायची, आणि मग ते डांगर बनवून द्यायचं। तर डांगर बनवायला गेलं ना का ती एकदम साधी पद्धत आहे, तर पुढील प्रमाणे मी तुम्हाला दाखवते। माझी आई पण तसेच, आईला पण कधी सांगितलं आई मला चटणी दे बनवून आणि डांगर असं करून दे, तरी माझी आई पण त्याचप्रमाणे, माझ्या माहेरी पण तसंच होतं आणि सासरी पण, तर त्याच पद्धतीने मी तुम्हाला हे डांगर बनवून दाखवणार आहे। तर पहिल्यांदाच आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे, चांगली अशी खरपूस आपण ही डाळ भाजून घेऊया, म्हणजे जास्त आपल्याला करपवायची नाही। आम्ही गावाकडे गेलो का हे आमचं सकाळच्या भाकरी संगती हीच भाजी आमची असायची, डांगर, म्हणजे हे आवडीने म्हणजे खातात गावाकडे। तर मुंबईची माणसं गेली म्हणजे चटणी आणि भाकरी आणि डांगर, कोणाला आवडतं डांगर ते डांगर, मला तर खूपच आवडतं हे डांगर, आमच्या घरात माझ्या नवऱ्याला, माझ्या मुलांना पण आवडतं। बोला आजची रेसिपी तुमच्या संगती शेअर करावी, म्हणून मी तुम्हाला आज ही शेअर केली रेसिपी आणि करून दाखवणार आहे। आता या डांगरला तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला पण समजेल तुमच्याकडे काय म्हणतात। आमच्याकडे डांगर म्हणतात। तर अशा प्रकारे ही बघा आपली डाळ भाजून झालेली आहे,
हे बघा आता तिचा कलर पण चेंज झालेला आहे. इथपर्यंत आपल्याला डाळ ही भाजून घ्यायची आहे. आता झाली ही डाळ. आता मी काय करते, गॅस बंद करते आणि ही डाळ थोडा वेळ आपल्याला गार करून घ्यायची आणि मिक्सरवरती आपल्याला आता ह्याचं भरडून घ्यायचं, म्हणजे बारीक पीठ करून घ्यायचं आहे. तर आपल्याकडे काय जातं नाही, आपल्याला मिक्सरशिवाय काय मार्गच नाही, पर्यायच नाही. तर आपण हे आता मिक्सरवरती बारीक करून घेणार. आणि हे आमच्या कोकणामध्ये ना ही पारंपरिकच रेसिपी आहे. तांदळाची भाकरी आणि डांगर, नाचणीच्या भाकरीबरोबर पण ही छान लागते. हे डांगर, नाचणीची भाकरी आणि डांगर त्याच्याबरोबर पण छान लागतं. पण आमच्या तिकडे जास्त नाचणी नाही करत, मग आमच्याकडे तांदळाचीच भाकरी असते. तांदळाची भाकरी आणि डांगर. आता गॅस बंद करून घेते. डाळ काढून घेते. आता हे आपल्याला गार करून घ्यायचे आहे आणि मग मिक्सरवरती बारीक करून त्याचं पीठ करायचं आणि मग त्याचं डांगर तयार करायचं. ह्याला कुठला तडका नाही द्यायचा, काय नाही. असं आपल्याला साध्या सोप्या पद्धतीचंच आपलं डांगर आहे. तर अशा प्रकारे आपली डाळ अशी गार झालेली आहे. आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया. तर अशा प्रकारे हे बघा, हे मी पीठ बारीक करून घेतलेलं आहे. आता हे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये ह्या मिरच्या मी अशा बारीक करून घेतल्यात. आता आपल्याला ह्याची चटणी बनवायची. हे बघा, ते लसूण त्याच्यात टाकायचे आणि मीठ. आता हे मिक्सरवरती बारीक करायचं आहे. आता हे आपण जिरे घेतलेत ना, ही चटणी झाली ना का मग थोडी चटणी काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे जिरे बारीक करून घ्यायचं. तर अशा प्रकारे हे बघा, ही आपली मिरच्यांची चटणी तयार झालेली आहे. बघताच माझ्या जिभेला पाणी आलेलं आहे. गावच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्यात माझ्या. हे बघा, आता मी थोडी काढून ठेवते. आता ही चटणी जरी तुम्ही 8-10 दिवस जरी ठेवली ना तरी पण आरामशीर खाऊ शकता. हे बघा, आता ही एवढी चटणी ह्याच्यामध्ये राहिलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे जिरे बारीक करून घ्यायचे आहेत, म्हणजे वाटून घ्यायचे जिरे. आता ही चटणी जिरे वाटलेली आहे ना, ती आपल्याला त्या डांगरसाठी वापरायची. तर आपली ही चटणी तयार झालेली आहे. आता आपण डांगर बनवायला सुरुवात करू. हे बघा, आणि ते 2 कांदे घेतले होते ना, ते मी असे कट करून घ्या. डांगरामध्ये ना असेच कांदे कापून घ्यायचे, म्हणजे थोडे चौकोनी आणि जाडसर. आता हे आपले पीठ आहे ना, आता मी ह्या सगळ्याचं बनवणार नाही कारण ते जास्त आहे. मी 1/2 किलो डाळ घेतलेली. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही करू शकता. आणि हे कांदे आणि चटणी ह्याच्यामध्ये प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्ही. मी आता ह्यातलं अर्ध काढून ठेवणार आहे आणि अर्ध्याचंच बनवणार आहे डांगर. आता कधीतरी आठवण झाली तर हे करणार मी. हे बघा, एवढ्याचंच करणार आहे. त्याच्यामध्ये हा आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. ह्याला तेल वगैरे काय लागत नाही, असं डांगर बनवलं जाते. हळद टाकायची आणि ही चटणी बनवली ना आपण, ती त्याच्यात टाकून घ्यायची. तिखटमध्ये पण तुम्ही कमी जास्त करू शकता. मी एवढी घेतली चटणी. तुम्हाला जर तिखट कमी पाहिजे, आणि ही मिरची पण तिखट नाही माझी, आपली गावाकडची बेडगी मिरची आहे. तुम्ही जर तिखट मिरच्या वापरल्या तर चटणी थोडी जरा कमी टाका. हे बघा, आणि हे आपल्याला आहे ना, हे हातानेच मिक्स करायचं आहे, म्हणजे एकजीव करायचं आहे. चमच्याने हे सगळी चटणी या पिठाला लागणार नाही ना, म्हणून मी हातानेच करून घेते. हे बघा, हे असं आपल्याला डांगर हे करून घ्यायचं आहे. आता बघा याचा काय वास सुटलाय भारी. मला तर झाले कधी मी भाकरी आणि डांगर खाते.
तर अशा प्रकारे तुम्ही पण करून बघा. तुम्हाला जर इथपर्यंत रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक जरूर करा. आणि हो, तुमच्याकडे काय ह्याला म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला समजेल तुमच्याकडे काय म्हणतात. आमच्याकडे डांगर म्हणतात. सांडते जर मोठं भांडं घ्यायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपलं डांगर तयार झालेलं आहे. तर आपली तांदळाची गरमागरम भाकर आणि डांगर तयार झालेलं आहे. तर या खायला. आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपी संगाती. तोपर्यंत धन्यवाद.